नमस्कार. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. श्रीरामाच्या या नवरात्रामध्ये आदिशंकराचार्यांनी रचलेलं श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र या स्तोत्राचं पठण आणि त्याचा सरलार्थ याचं चिंतन आपण करणार आहोत. श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र हे आचार्यांचं एक अत्यंत सुंदर असं स्तोत्र आहे. स्तोत्र भुजंग प्रयात वृत्तात बद्ध असल्यामुळे त्याचं नाव रामभुजंग प्रयात असं आहे. हे स्तोत्र मोठं आहे. 29 कडवी यात आहेत आणि यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सगुण विग्रहाचं, त्याच्या गुणांचं, महात्म्याचं आणि प्रभावाचं वर्णन आचार्य करतात. रामचंद्रांची भक्तिभावानी स्तुती करतात. रामाच्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करतात आणि हे रामा, माझ्यावर कृपा कर, प्रसन्न हो, मला ज्ञानाचा बोध प्रदान कर, अशी प्रार्थना करतात. अत्यंत नादमधुर शब्दरचना आणि गेयता यामुळे हे स्तोत्र मनाला मोहून टाकतं. शब्दालंकार, अर्थालंकार, दृष्टांत आणि रामायण, पुराण अशा ग्रंथांमधले संदर्भ यामुळे स्तोत्राचं सौंदर्य खूप खुललं आहे. म्हणायला सोपी शब्दरचना वाटत असली तरी त्यामध्ये सखोल वेदांत भरलेला आहे याची जाणीव आपल्याला होत राहते. आचार्यांच्या बुद्धीच्या, वाणीच्या, प्रतिभेच्या वैभवानी आपण थक्क होतो. अर्थ समजून स्तोत्र म्हणत असताना त्यातला उत्कट भक्तिभाव, अनन्य शरणता यामुळे मन पुलकित होतं. अंगावर रोमांच उभे राहतात आणि नेत्रातून अश्रू ओघळतात. रामभक्ती रसात भक्त तल्लीन होतो. या स्तोत्राचं पठण आणि थोडक्यात सरलार्थ निरूपण अशी भक्ती साधना आपण क्रमशः करणार आहोत. पहिला श्लोक स्तोत्राचा असा आहे. विशुद्धं परं सच्चिदानंदरूपं गुणाधारमाधारहीनं वरेण्यं महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये. आचार्य म्हणतात, त्रिगुणादी मल नसलेला, अत्यंत शुद्ध, सर्वांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म आणि व्यापक, सद्घन, चिद्घन, आनंदघन असा सच्चिदानंद रूप श्रीराम आहे. हे सारं ब्रह्माचं वर्णन आहे. राम हा ब्रह्मरूप आहे. सत्नी परिपूर्ण म्हणजे ज्याला असतचा स्पर्शही होऊ शकत नाही. चित्तनी व्यापून असणारा म्हणजे ज्यात जराही जडत्व किंवा अज्ञान नाही. आनंदघन म्हणजे ज्यात दुःखाचा लवलेशही नाही. त्रिगुणात्मक माया त्याच्या अधिष्ठानावर अध्यस्त असते. तो सर्वाधार आहे. त्याला कशाचाही आधार नाही. त्याला आधार देण्यासारखं दुसरं काहीच नाही. तो अत्यंत श्रेष्ठ आहे. सगुण साकार श्रीरामासारखा सर्व गुणांनी मंडित असा कोणीच नाही. तोच सर्व गुण संपन्न आहे. मानवी गुणांची कमाल मर्यादा आहे. व्यापकतेची कमाल मर्यादा आहे. तेजस्वितेची हद्द आहे. सूक्ष्मतेची सीमा आहे. सगळ्या गुणांचा परिपोष, सुखाचंच रूप असलेल्या स्वयंधाम श्रीरामाला मी शरण जातो. दुसरा श्लोक म्हणूया. शिवन्नित्यमेकं विभुं तारकाख्यं सुखाकारमाकारशून्यं सुमान्यं महेशं कलेशं सुरेशं परेशं नरेशं निरीशं महिषं प्रपद्ये. आचार्य म्हणतात, रामा, तू शिव आहेस. शिव म्हणजे कल्याणकारक, पवित्र, सदाचाराला सुख आणि दुराचाराला दुःख
हे नियत फळ देऊन तो जीवांचं कल्याणच करतो. आणि त्यामुळे दोघांची सदाचाराकडे प्रवृत्ती होऊन त्यांना शिवतत्वाची प्राप्ती होणं शक्य असतं. असा कल्याणकारक श्रीराम तत्वतः त्रिकाला बाधित सत्य नित्य असून तो एकमेव अद्वितीय आणि भेदशून्य आहे. तो देशकाल वस्तुपरिच्छेदरहित व्यापक आहे. श्रीरामाला तारक ब्रह्म या नावानं ओळखलं जातं. तो संसार सागरात बुडणाऱ्यांना तारून नेतो. राम आणि रामाचं नाव दोन्हीही तारक आहे. ही रामनाम नौका भवसागरी तराया असं म्हटलं जातं. सुखाने जणू श्रीरामाचा आकार घेतलाय. ते त्याच्या रूपानं प्रगट झालाय. मात्र ब्रह्मरूप राम निरवयव असल्यामुळे तो निराकार आहे. सगुण श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सर्वमान्य आहे. निर्गुण श्रीराम अहम या स्फुरणाचं अधिष्ठान असल्यामुळे मीच्या रूपाने सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सर्वमान्य आहे. या पृथ्वीचा तो कर्ता भरता हरता असून संगीत इत्यादी सर्व कलांचा तो स्वामी आहे. तो सर्व देवांचा राजा असून सगुण निराकार ईश्वर तत्वाहून सूक्ष्म आहे, परेश आहे. सर्व जीवांचा राम ईश्वर रूपाने नियामक आहे. त्याला कोणी स्वामी नाही. त्याला ओलांडून कोणी जाऊ शकत नाही. अशा श्रीरामाला मी शरण जातो. 3रा श्लोक असा आहे. यदा वर्णयत कर्णमूलेऽन्तकाले शिवो राम रामेति रामेति काश्याम् तदेकं परं तारकब्रह्मरूपं भजेऽहं 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 भजेऽहं. काशी क्षेत्रामध्ये मरण आलं असताना मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. तिथे मरण इच्छिणाऱ्याच्या कानामध्ये भगवान सदाशिव रामाचं नाव गुणगुणतो, रामनामाचा बोध देतो, उपदेश देतो आणि त्याने त्या जीवाला मोक्ष मिळतो. आणि म्हणून तारक ब्रह्म या बिरुदावलीला राम हाच एक योग्य आहे. अशा श्री रामप्रभूचं मी अखंड भजन करतो, पुन्हा पुन्हा त्याची भक्ती करतो असं आचार्य या श्लोकामध्ये म्हणतात. 4था श्लोक असा आहे. महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनमादित्यकोटिप्रकाशम् सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकं सदा रामचंद्रं भजेऽहं भजेऽहं. या श्लोकामध्ये आचार्यांनी सिंहासनावर बसलेलं राम लक्ष्मणांच्या सह असलेलं प्रभू रामचंद्रांचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. आचार्य म्हणतात, प्रभू रामचंद्र अत्यंत मौल्यवान तेजस्वी रत्नांनी जडवलेल्या सिंहासनावर बसलेत. शुभदायक कल्पवृक्षाखाली ते सिंहासन असून त्यावर ते मोठ्या प्रसन्नतेने सुखासनामध्ये बसलेत. त्यांचं तेज कोटी सूर्यांप्रमाणे शोभत असून डावीकडे सीता आणि उजवीकडे लक्ष्मण असे दोघे त्यांच्यापासून कधीच अलग होत नाहीत, सदैव त्यांच्या समीप असतात. अशा जानकी लक्ष्मणोपेतम अशा रामचंद्राचं मी सतत भजन करतो. रामचंद्रांचं भजन केल्या वाचून मी कधीही राहत नाही असं आचार्य म्हणतात आणि आपली रामचंद्रांवरची भक्ती या ठिकाणी प्रगट करतात आहे. आज इथे थांबूया.
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय।